नमस्कार, मी अश्विनी. महाराष्ट्र टीव्ही 24 मध्ये आपले स्वागत आहे. महाराष्ट्रातील बातम्यांकडे वळण्याआधी एक नजर टाकूया हेडलाईन्सवर. पंढरपुरात विठ्ठलाभोवती बसवले बुलेटप्रूफ काचेचे संरक्षण कवच. राहुल गांधी यांनी केलेले विधान दिशाभूल करणारे असून त्यात तथ्य नाही. राहुल गांधींच्या विधानावर अशोक चव्हाण यांची प्रतिक्रिया. आणि जो पक्ष काँग्रेसच्या मतांची विभागणी करण्याचा प्रयत्न करतो तो भाजपला मदत करतो. प्रणिती शिंदे यांची प्रतिक्रिया. आता बातम्या सविस्तर. पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरातील ग्रॅनाइट फरशी काढण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. त्यामुळे विठ्ठलास बुलेटप्रूफ काचेचे संरक्षण कवचही बसवण्यात आले आहे. या काचेच्या संरक्षण कवचामध्येच विठ्ठलाचे दैनंदिन सर्व नित्योपचार होणार आहेत. दिवसातून 5 तास मुखदर्शन, याशिवाय इतर वेळी गर्भगृहाच्या सुधारण्याचे काम होत राहणार आहे. या काचेच्या संरक्षण कवचामध्ये सीसीटीव्ही कॅमेरा बसवण्यात आले असून यातून विठ्ठलाचे मंदिर समितीच्या अधिकृत संकेतस्थळावर 24 तास ऑनलाईन दर्शन उपलब्ध असणार आहे. श्री विठ्ठल आणि रुक्मिणी मातेच्या मंदिराचं जतन आणि संवर्धनाचं काम सुरू आहे. आपल्या सर्वांना माहितीच आहे की याच्या गर्भगृहामध्ये जे ग्रॅनाइटचं फरशी आहे ते काढण्याचं काम आता प्रत्यक्ष सुरुवात झालेली आहे. ग्रॅनाइट फरशी काढत असताना दोन्ही पांडुरंग आणि रुक्मिणी मातेच्या मूर्तीचं संरक्षण व्हावं, त्या ग्रॅनाइट काढताना कुठली इजा पोहोचू नये. तसेच आपण त्याच्यावरती हाय प्रेशरने त्याला धुवून काढून त्यानंतर सँड ब्लास्टिंग करणार आहोत. ते करता वेळेस त्याची सुरक्षितता आपण प्राधान्य देऊन त्याच्याभोवती श्री पांडुरंगाची मूर्ती आणि रुक्मिणी मातेच्या मूर्तीभोवती डबल लेअरचं काचेचं बुलेटप्रूफ काचेचं आवरण लावलेलं आहे आणि त्याचं काम आता पूर्ण झालेलं आहे. प्रत्यक्ष आजपासून आता ही ग्रॅनाइट फरशी काढण्याचं काम सुरू झालेलं आहे आणि हे काम सुरू असताना आपण पददर्शन, मुखदर्शन बंद ठेवलेलं आहे. भाविकांना दर्शन घेता यावं यासाठी पहाटे 5 वाजल्यापासून नैवेद्यापर्यंत म्हणजे पावणे 11 वाजेपर्यंत मुखदर्शन आपण चालू ठेवलेलं आहे आणि इतर काळात दोन्ही दर्शन बंद ठेवलेले आहे. या कालावधीत भक्तांसाठी नामदेव पायरीच्या इथं LED स्क्रीन लावलेली आहे. आपण जे बुलेटप्रूफ काच लावलेली आहे त्याच्यामध्ये कॅमेरे बसवलेले आहेत आणि ऑनलाईन दर्शन त्याचप्रमाणे LED स्क्रीनद्वारे नामदेव पायरीजवळ भाविकांना दर्शनाची सोय केलेली आहे. राहुल गांधी जे बोलले ते माझ्या संदर्भात असेल तर ते हास्यास्पद आहे. मी कधीही सोनिया गांधींना भेटलो नाही, त्यामुळे मी सोनिया गांधींना भेटून माझ्या भावना व्यक्त केल्या हे विधान चुकीचं आहे. हे विधान दिशाभूल करणारे असून त्यात तथ्य नाही. दुसरे म्हणजे मी काँग्रेस पक्षासाठी शेवटपर्यंत काम केले आहे, त्यामुळे मी पक्ष सोडेपर्यंत पक्ष सोडण्याची माहिती कोणालाच नव्हती, अशी प्रतिक्रिया अशोक चव्हाण यांनी दिली आहे. असं आहे की राहुलजी यांचं विधान जर ते माझ्या संदर्भातलं असेल, ते नाव कोणाचं घेतलं नसल्यामुळे मला फक्त एवढंच म्हणायचं आहे, जर ते माझ्या संदर्भातलं असेल तर ते हास्यास्पद आहे, इलॉजिकल आहे असंच मला या ठिकाणी म्हणावं लागेल. कारण की मी कधीही पहिली गोष्ट म्हणजे मी सोनिया गांधींना भेटलेलो नाही, त्यामुळे मी सोनिया गांधींकडे भेटून माझी काही भावना व्यक्त केल्यासंदर्भातलं जे विधान झालेलं आहे ते चुकीचं आहे, दिशाभूल करणारं आहे आणि त्याच्यामध्ये काही तथ्य नाही. हे पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट अशी आहे की मी शेवटच्या क्षणापर्यंत काँग्रेस पक्षाच्या मुख्यालयामध्ये पक्षाचं काम करत राहिलेलो आहे, त्यामुळे मी पक्ष सोडेपर्यंत माझ्या पक्ष सोडण्याची माहिती कोणालाही नव्हती. त्यातलं वास्तव आहे. ज्या दिवशी मी पक्षाचा राजीनामा अध्यक्षांकडे मी ज्यावेळेस आमदारकीचा राजीनामा विधानसभेच्या अध्यक्षाकडे सुपूर्द केला त्याच वेळेस ही माहिती बाहेर पडली की मी आमदारकीचा राजीनामा दिला आणि त्यानंतर मी पक्षाचाही राजीनामा नंतर दिलेला आहे. तोपर्यंत ही माहिती कोणालाच नव्हती आणि त्यामुळे मी कोणी अगोदर त्यांना भेटून अशा प्रकारचं मी काही विधान केलं म्हटल्याचं जे काल नाव न घेता जे बोललं जातं ते माझ्या संदर्भातलं जर केलं असेल तर ते चुकीचं आहे असं माझं स्पष्ट मत आहे. त्यामुळे ते हास्यास्पद आहे, इलॉजिकल आहे. आगामी लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने काँग्रेस आमदार प्रणिती शिंदेंनी सोलापूर लोकसभा मतदारसंघातील गावोगावी कॉर्नर बैठकांचा धडाका लावला आहे. सोलापूर जिल्ह्यातील येनकी गावात कॉर्नर बैठकीत बोलत असताना प्रणिती शिंदे यांनी वंचित बहुजन आघाडीवर टीकास्त्र नाव न घेता सोडलं आहे. आणि ते मागे ते म्हणून अफवा पसरवत आहेत की मी भाजपमध्ये जाणार आहे. काँग्रेसने जरी मला सांगितलं भाजपमध्ये जा तरी मी भाजपमध्ये नाही जाणार. माझ्या रक्तात काँग्रेस आहे आणि माझ्या रक्तात काँग्रेस का आहे? कारण का मी सर्व धर्म समभावामध्ये विश्वास ठेवते, कारण का मी संविधानात विश्वास ठेवते, कारण का मी लोकशाहीत विश्वास ठेवते. म्हणून मी काँग्रेसची आहे आणि शेवटपर्यंत राहणार आहे. कारण का काँग्रेस एकमेव पक्ष आहे जो खरंच गोरगरिबांमध्ये जाऊन लोकांना न्याय देऊ शकतो. दीन, दलित, महिला, अल्पसंख्याक, गोरगरीब सगळ्यांसोबत काँग्रेस पक्ष आहे आणि हे मी एवढ्या वर्षात बघितलं. आणि म्हणून आज लोकांना पण
आज काँग्रेस पक्ष आहे म्हणून आपल्याला थोडं बोलायला तरी मिळतंय, नाही तर गोरगरिबांचा वाली कोण आहे मला सांगा. बीजेपी फक्त 2 लोकांचा वाली आहे, अदानी आणि अंबानी. आपण मायबाप सरकार म्हणतो, पण ते मायबाप फक्त त्या 2 लोकांचे, आपलं मायबाप नाहीये. आमचे मायबाप काँग्रेसचे मायबाप तुम्ही आहात. कारण का लोकशाही आहे, हुकुमशाही नाहीये कोणाची. मी आमदार खासदार माझ्या घरी असेल, इकडे मी तुमची नौकर आहे आणि म्हणून मी काँग्रेस पक्षात आहे. कारण का काँग्रेस पक्ष लोकप्रतिनिधी नेहमी लोकांचा प्रतिनिधी असतो, पण चाबूक तुमच्या हातात असतं, छडी तुमच्या हातात आहे, हे आम्ही मानून चालतो. मला काही सत्तेशी घेणं देणं मी लहानपणापासून बघितलं. मला टक्केवारी करायची नाही, कारण का मी ठेकेदार नाहीये. मी आज एक कार्यकर्ती म्हणून तुमच्या समोर उभी आहे आणि म्हणून कामं करायची आहेत. कामं करून जो समाधान मिळतो. आणि जर सोलापूर जिल्ह्यामध्ये कुठेतरी माझा आपला एक देशातला नागरिक जर त्रस्त असेल, दुष्काळाने ग्रस्त असेल, गरीब असेल, नोकरी नसेल, आरक्षणासाठी वन फिरत असेल, तर आम्ही नाही का हो तुमच्यासोबत उभे राहणार. आणि म्हणून मी निर्णय घेतला, आम्ही तुमच्या सोबत आहोत हे कधी विसरू नका. काँग्रेस पक्ष ठामपणे तुमच्या सोबत आहे. पण मी येणकी गावाला विनंती करते, मागच्या वेळेस जरा काँग्रेसला मतदान थोडंसं कमी झालेलं, मला माहित नाही काय कारण होतं ते, पण एकंदरीत जो काही पक्ष काँग्रेसचे मत विभाजन करण्याचा प्रयत्न करतो तो बीजेपीला मदत करतो, हे लक्षात घ्या. विधानसभेच्या 4 जागा रिक्त, मात्र एकाच जागेची मध्यवर्ती निवडणूक लावण्यात आली. ही चूक केंद्रीय निवडणूक आयोगाने दुरुस्त करावी आणि लोकसभेबरोबरच कारंजा, भोकर आणि खालापूर या विधानसभेच्या निवडणुका देखील घेण्यात याव्या, अशी मागणी हरिभाऊ राठोड यांनी केली आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने लोकसभेबरोबरच महाराष्ट्रातील अकोला जिल्ह्यातील अकोल्याची जी विधानसभा निवडणूक आहे ती मध्यवर्ती निवडणूक होणार आहे. परंतु कारंजा, भोकर आणि खानापूर ह्या सुद्धा रिक्त जागा आहेत. ह्या सुद्धा विधानसभेच्या जागा या लोकसभेच्या बरोबरच मध्यवर्ती निवडणूक घेण्यात आली पाहिजे. का घेण्यात आली नाही हा प्रश्न आहे. आणि चुकीने जर झालं असेल तर ती परत या निवडणुकीबरोबर ती निवडणूक लावली पाहिजे. बातम्यांमध्ये वेळ झाली आहे छोट्याशा विश्रांतीची. बघत रहा महाराष्ट्र टीव्ही 24. सेंट्रल प्रोविंशियल स्कूल एंड जूनियर कॉलेज शिक्षा पाए अब संस्कार के साथ डे बोर्डिंग एंड रेसिडेंशियल स्कूल फैसिलिटीज, लाइब्रेरी, लैबोरेटरीज, कंप्यूटर रूम, डिजिटल क्लासरूम्स, म्यूजिक, vocal and instrumental, dance, classical and western, sports, indoor and outdoor. Central Provincial School and Junior College, 38 Vedahari, Outer Ring Road, Post Besa, Nagpur. Our branches at Rameshwari and Vedahari. Contact number 7276066999 and 7276055999. सेंट्रल प्रोविंशियल स्कूल एंड जूनियर कॉलेज. इस खबर के प्रायोजक है शिवशंकर आयुर्वेदिक क्लिनिक, अनुभवी डॉक्टर्स से सज्ज, सभी प्रकार के आयुर्वेदिक दवाइयाँ मिलने का एकमात्र स्थान. इनका पता शिवशंकर आयुर्वेदिक क्लिनिक, डॉक्टर मंगला केतकर हॉस्पिटल के सामने, महाजन मार्केट के पास, टेम्पल बाजार रोड, सीताबर्डी, नागपुर. विश्रांतीनंतर वळूया समोरील बातम्यांकडे. 97,000 पेक्षा जास्त बूथवर आमची कार्ययोजना सुरू केली आहे. आज मी 28 क्रमांकाच्या बूथची बैठक घेतली. 51% लढाई आम्ही जिंकू. बूथ लावायलाही इथे काँग्रेसचा कार्यकर्ता नाही, अशी प्रतिक्रिया बूथ बैठकी संदर्भात चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली आहे. आमच्या पक्षामध्ये काही नाराजी असली तर तात्पुरती असतं. आम्ही कुणा माणसाकरता काम करत नाही. निंबाळकरांना सीट दे म्हणजे निंबाळकर करता काम करत नाही, देशाकरता काम करतोय. त्यामुळं कुणाला सीट दिली, कोण खासदार झालं, कोण आमदार झालं, यापेक्षा विचाराची लढाई आहे, विकासाची लढाई आहे. आणि त्यामुळं काही थोडी नाराजी असतं एखाद्या सीटबद्दल. पण मला वाटतं जेव्हा मोदीजींचं वादळ आणि मोदीजी करता विषय येतो तेव्हा साऱ्या नाराज्या संपून जातात. रामटेक, आता तुम्ही ज्या बूथवर, ज्या लोकसभेच्या बूथवर आता हे घेतलं, रामटेक बद्दल काय निर्णय होता? रामटेकची सीट आम्ही माननीय एकनाथजींना विनंती केली आहे. या रामटेक लोकसभेमध्ये आपल्याला सर्वांना माहिती आहे की आमचे 99% सरपंच भाजपचे आहे, जिल्हा परिषद आमची आहे, सारं आमचं या ठिकाणी पक्षाचं काम आहे. 10 वर्ष शिवसेनेचे खासदार होते,
पण आता आम्ही विनंती केली आहे, ही लोकसभा भारतीय जनता पार्टीला मिळावी. माननीय एकनाथजी शिंदे हे आमची विनंती मान्य करतील. शेवटी त्यांच्याकडे जागा आहे, त्यांनाच विनंती करावी लागेल. त्यांनी जर विनंती मान्य केली तर भारतीय जनता पार्टी लढेल. त्यांनी जर समजा त्यांचा पक्ष लढवायचं असेल तर ते लढतील. पण कोणीही लढलं तरी 51% मतं घेऊन रामटेकचा खासदार महायुतीचा निवडून येईल. हे काळ्या दगडावरची पांढरी रेघ आहे. नवनीत राणा यांना प्रचार सुरू करण्याचे काही सूचना दिलेल्या आहे का तुम्ही? काय ठरलं? अजून नवनीत राणा भारतीय जनता पार्टीमध्ये आल्या नाहीत. सातारा लोकसभा उमेदवारीवरून भाजप नेते गिरीश महाजन यांनी साताऱ्यात येत खासदार उदयनराजे भोसले यांची भेट घेतली आहे. साताराच्या जलमंदिर पॅलेसमध्ये ही भेट झाली असून गिरीश महाजन आणि खासदार उदयनराजे भोसले यांच्यात तब्बल अर्धा तास चर्चा झाली आहे. या चर्चेत नेमकं काय झालं याची माहिती अद्यापही समोर आलेली नाही. मात्र सातारा लोकसभा मतदारसंघातून खासदार उदयनराजे यांनी उमेदवारी मिळणार का हे मात्र गिरीश महाजन यांनी माध्यमांसमोर स्पष्ट केलेलं नसल्यामुळे भाजप खासदार उदयनराजे भोसले यांना उमेदवारी देण्यास उशीर का लावत आहे याबद्दलच्या चर्चेला पुन्हा एकदा उधाण आलं आहे. कोकणात लोकसभा निवडणुकीची रणधुमाळीला सुरुवात झाली आहे. त्या पार्श्वभूमीवर आदर्श आचारसंहिता लागू झाली आहे. आगामी निवडणुकीच्या निमित्ताने आमदार राजन साळवी म्हणाले की आचारसंहिता कशी असते याचे पालन करून या निवडणूक यंत्रणेमध्ये आम्ही भाग घेतला आहे. नियमांचे पालन करून आम्ही काम करू. कोणत्याही पद्धतीची अडचण अथवा तक्रार आमच्याकडून होणार नाही. त्यामुळे आमचा विजय निश्चित आहे. देशामध्ये इंडिया आघाडी, महाराष्ट्रात महाविकास आघाडीचे आमचे उमेदवार विनायक राऊत यांची उमेदवारी जाहीर झाली आहे. आमचा विजय होईल असे प्रतिपादन आमदार राजन साळवी यांनी केले आहे. पार्श्वभूमीवर आचारसंहिता चालू झालेली आहे. एकंदरीतच कोकणामध्ये लोकसभेच्या पार्श्वभूमीवर रणधुमाळी उठताना दिसते. काय सांगाल, एकंदरीत मतदारसंघामध्ये कसं काय करायचं आहे? लोकसभा निवडणुकीची तारीख जाहीर झाली त्या दिवसापासून आचारसंहिता लागू झाली. त्यावेळेचे माजी निवडणूकचे प्रमुख TN शेषन यांनी ही आचारसंहिता कशी असते, कशी राबवावी यासंबंधीची आचारसंहिता घडून लोकांना लोकप्रतिनिधी दिली होती. त्याचं पालन करून आता आलेल्या आदेशाप्रमाणे निश्चितपणे आम्ही सर्व मंडळी शिस्तबद्ध पद्धतीने या निवडणूक यंत्रणेमध्ये भाग घेतलेला आहे आणि शिस्तीमध्ये नियमामध्ये राहूनच आम्ही काम करू. म्हणजे कुठेही अशा प्रकारची अडचण आणि तक्रार आमच्याबद्दल होणार नाही आणि अशा तऱ्हेने काम करत असल्यामुळे आमचा विजय हा निश्चित आहे. देशामध्ये इंडिया, महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीच्या वतीने आमच्या सिंधुरत्न लोकसभा मतदारसंघाचा करता विनायक राऊत साहेबांची उमेदवारी जाहीर केलेली आहे. यावेळच्या निवडणुकीमध्ये 7 मे रोजी मतदार आपला हक्क बजावतील आणि 4 जून रोजी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एक नंबर मताधिक्य आमच्या विनायक राऊत साहेबांना मिळेल आम्हाला विश्वास आहे. बातम्यांमध्ये वेळ झाली आहे. इथेच थांबण्याची. बघत रहा महाराष्ट्र TV 24. सबसे अलग दिखेगी आपकी पसंद कृष्णा मेंस. इंडियन हो या इंडो वेस्टर्न स्टाइल में अलग कृष्णा मेंस. कोट सूट, शेरवानी, इंडो वेस्टर्न, कुर्ता पजामा एंड शर्ट पैंट की वाइड रेंज. कृष्णा मेंस एथनिक वेयर, नंगा पुतला चौक, गांधी बाग, नागपुर.